जार सगळ्यांना, मी आहे ॲडव्होकेट कॅरेन, तुमची लॉयर बायको. तर गेले वीकेंड व आपलं आगेराचा सण धनकेन गाजीला का नाही तुमचे गावन, तुमचे देवलन, तुमचे असोसिएशन मंदी. पण यामध्ये आपण कोणाला तरी विसरला असेल, राईट? विचार करा कोणाला. एक्झॅक्टली, आमच्या वारवरल्यांना. तर आम्ही ईस्ट इंडियन माणसं वायली वायली जातीची हाऊ, जैशी आगरी, कुलबी, भंडारी, कोली. आणि जी ठाणे, पालघर, डहाणू, वसई ती ईस्ट इंडियन लोक हन, ती अजून वायली जातीची हन, जी अजून मला माहिती नाही. तर आपली कुलबी आणि आगरी वारवरल्यांजून शेती करायची, आमची भंडारी वारवरल्यांजून नारळाच्या झाडावर चरूनची ताडी करायची, आणि आमची कोली वारवरल्यांजून ती दर्यान जाऊन मावरं पकडाची आणि इकाची. तर विचार करा, आमचे वारवरल्यांजून जर आवर दर्येन आणि शेतेन आवर कबाड कष्ट मेहनत नाही केली असती, तर आम्ही आज आवरी शिकलो असतो का? लॉयर, डॉक्टर, CA अशी प्रोफेशनल्स आमची पोरं झाली असती का? नाही ना. आणि विचार करा, आमची ईस्ट इंडियन माणसं जगाचे कंचे भागन आणि कंचे देशन नाही पोचले. दॅट इज ओनली बिकॉज ऑफ आ वारवरल्यांजून जी शिक्षित नव्हती, पण मेहनत करून आमच्या आईस बापासने शिकविलं आणि आमच्या आईस बापासने आम्हाला शिकविलं. आमची सांगत इंग्लिश मध्ये वार्ता केली, राईट? तर जेले मेलेचे दिशासाठी कला पेकाचा आहे. आजच आमच्या वारवरल्यांना आम्ही लजार करूया आणि त्यांच्याशी एक वचन करू, एक ऐसा वचन का आम्ही आमच्या पोरांना शिक्षित करू, पण त्यांना आपली ईस्ट इंडियन रिच्युअल्स, ट्रेडिशन्स आणि आपली ईस्ट इंडियन भाषा मोस्ट इम्पॉर्टंटली या शिकवायला आम्ही नाही विसरू, राईट? जय ईस्ट इंडियन.